नमस्कार मित्रांनो. तर लागण करताना घ्यावं ह्याची काळजी काय, कोणाच्या लागणी पिगणी असल्या तर सांगा, नंबर दिला जाईल. योग्य पद्धतीने लागणी केल्या जात्या बेणं फिणं व्यवस्थित सांगितलं जाईल. कसं पाहिजे बेणं खांडताना एका ठोक्यात बेणं कांडी बघल्या निघली पाहिजे. डोळा बघून घ्यायचा, डोळा गेला तर उपयोग नाही. काय डोळा दोन कांडीच खांडायचं खांडताना. काय पुन्हा दुसरं अजून काय सांगायचं होतं? वाड्याची कांडी घ्यायची नाही. काय मित्रांनो, बेणं घेताना चांगल्या क्वालिटीचं घ्यायचं, कवळं घ्यायचं. कवळ्या बेण्याला प्रत्येक मार्केटमध्ये मागणी जास्त असते. तर बेणं कवळं घ्यायचं, परिपक्व बेणं घ्यायचं नाही. परिपक्व बेण्याला उपयोग नाही. परिपक्व बेणं उगवायला फुटायला त्रास करतं. कांडी अशी घ्यायची, बेणं टपकाळ घ्यायचं. कांडीकेडचं बेणं घ्यायचं नाही. कांडीकेडचं बेणं घेतलं तर पुन्हा त्रास होतो. म्हणजे लागण फुटल्यावर असं बंबाटणं घ्यायचं. काय ह्याला बंबाटणं म्हणायचं, बंबाटणं असं असल्या कांडी घ्यायची मित्रांनो. हे जारव्याचं असलं घ्यायचं नाही, असं बघलेला काढायचं. कांडी खांडताना 2 कांड्यावर खांडायचं, उगवायला त्रास करत नाही. ठोक्यात बघलेला निघली पाहिजे कांडी. काय की झालं शेतकरी, ह्याला काय म्हणायचं, ऊस उत्पादक. तर हे झालं ऊस उत्पादकाची कहाणी. असा येळ हाणायचा, असली कांडी केडाय का असलं घ्यायचं नाही मित्रांनो, ते त्रास करतो पुन्हा. ओके.